राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यभर जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असताना विविध उपक्रम राबवले जात आहेत। गडिंग्लज शहरामध्ये तसेच कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये देखील विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि आपण आता पाहतोय मंगळवारी हृदय तपासणी शिबिराचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक ही राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आज संपन्न झालेली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, नगराध्यक्ष महेश सलवादे आणि यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झालेली आहे। काय सांगाल, हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहात, कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि काय आव्हान करताय? आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गडिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आम्ही AI2D इको हृदय तपासणी शिबिर घेत आहोत। वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र शासन व माननीय हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचे आयोजन करणार आहे। हे शिबिर मंगळवार दिनांक 28/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता मधुश्रेष्ठी विद्यालय संकेश्वर रोड या ठिकाणी होणार आहे। तर AI2D इको हृदय तपासणी मार्फत ज्या रुग्णांना बीपीचा त्रास आहे किंवा शुगर त्रास आहे अशा लोकांसाठी हे शिबिर असणार आहे आणि या युगामध्ये युवकांना हार्टशी संबंधित जे आजार असतात हे यामध्ये तपासणी आम्ही पूर्ण करणार आहोत। हे शिबिर मंगळवारी 10ला सुरू होणार आहे। राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आपल्या मतदारसंघातील या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर हे शिबिर जवळपास 10 दिवस चालणार आहे आणि रोज 80 पेशंटांची तपासणी आम्ही पूर्ण करणार आहोत। तर त्या दिवशी जे काय पेशंट येतील त्यांची नाव नोंदणी करून त्यांना अपॉइंटमेंट लेटर आम्ही तिथं देणार आहोत आणि त्यानंतर 80 पेशंटांची तपासणी पूर्ण करणार आहोत आणि या तपासणीमध्ये ज्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार किंवा जे काय त्यांची निगडीत जे रोग असतील त्याचा मोफत उपचार हा हसन मुश्रीफ फाउंडेशन करून आणण्याचं आदरणीय मुश्रीफ साहेब या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत। जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा, ज्याला खरोखर ह्या धावपळीच्या युगात दवाखान्याला जाता येत नाही किंवा हृदयाशी काही रोग त्यांना जडलेला असतात पण त्यांनी दवाखान्यात न गेल्यामुळे त्यांना कळत नाही आणि अचानक हृदयरोग येतोय आणि एखादा माणूस दगावला जातोय। ह्या वस्तुस्थिती ही मुश्रीफ साहेबांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ही AI टेक्नॉलॉजी जी आहे ही फॉरेन कंट्रीतच फक्त ह्याचं प्रात्यक्षिक होत होतं आणि तिथं रुग्णांना त्याचा लाभ होत होता। हा भारतात पहिल्यांदाच मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या मतदारसंघात पहिल्यांदा ही AI टेक्नॉलॉजी आलेली आहे। वास्तविक हे आणण्याचं कारणच मुश्रीफ साहेबांचं एवढं आहे की गोरगरीब जनतेला याचा लाभ व्हावा, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ह्या हृदया संबंधित जे तपासणी आहेत हे फार महागड्या तपासणी आहेत आणि हे सगळं मोफत देण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं आहे। हे मोफत देण्याचं काम केलेलं आहे। त्याचसोबत जर एखादा रुग्ण त्यात जर आढळला की हृदयाशी संबंधित असलेला तर त्याला आपण ऑपरेशन करून त्याला मोफत घरपत्ती आणून सोडायचं काम हे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। जसं मुश्रीफ साहेबांनी ठरवलं होतं स्तन कॅन्सर मुक्त जसं त्यांना करायचं आहे त्याच धर्तीवर त्यांना गडिंग्लज शहर किंवा कागल मतदारसंघ असेल हा हृदयरोगाचा एकही पेशंट आढळू नये ह्यासाठी मुश्रीफ साहेबांनी योजना आणलेली आहे आणि जास्तीत जास्त करून सदृढ आपला मतदारसंघ राहावं, आपला युवक सदृढ राहावं ह्यासाठी ही योजना आलेली आहे। निश्चितच याचा लाभ सर्व लोकांना गडिंग्लज शहरातील होईल असा, गडिंग्लज व कडगाव कोलगी लोकांना याचा लाभ होईल असा आम्हाला अपेक्षा आहे। मुश्रीफ साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री साहेब असल्यामुळं साहेबांनी हे जाणून घेतलं आणि त्याच्यातनं हे नवीन इको सिस्टीम जी आहे ती जी हृदयाची तपासणी करायची जी नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे AI टेक्नॉलॉजी, तर ती AI टेक्नॉलॉजी पहिल्यांदा भारतात आत्ता पहिल्यांदा मुश्रीफ साहेब हे खऱ्या अर्थानं आणले आणि आपल्या विभागामध्ये आणलं आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या गरीब जनतेनं, तरुण मुलांनी, जे स्पोर्ट्समन आहेत त्यांनी तर पहिल्यांदा हे करून घ्यावं। कारण का काय होते की आपण प्रचंड व्यायाम करत असतो आणि मग त्या आपल्या समजा त्या छातीमध्ये जर काय दोष असेल किंवा आपल्या कुठं ब्लॉकेज असतील तर ह्याचा कुठेतरी झटका बसला की माणूस आपला दगावतो आणि ते दगावला की मग आपलं आयुष्य, कुटुंब सगळं वाऱ्यावर पडते आणि म्हणून मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं हे केलेलं आहे आणि याचा निश्चित फायदा होईल की कडगाव गिजोनी मतदारसंघातले आणि गडिंग्लज शहरातले ही जी काही गरीब माणसं असतील, तरुण पोरं असतील ती निश्चित उद्याच्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मधुश्रेष्ठी विद्यालय गडिंग्लज इथे कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये रोज एक 80 ते तपासणी करणार आहेत आणि तपासणी झाल्यानंतर मग पुन्हा जर समजा त्याच्यामध्ये जर एखादा रुग्ण किंवा तरुण आपला जर आढळला तर त्याला बरं करून आणण्याची जबाबदारी मुश्रीफ साहेबांनी उचललेली आहे आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थानं प्रभावीपणे राबवणं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आणि गावामध्ये आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत तर त्यांची जबाबदारी आहे की आपल्या नागरिकाचं, आपल्या
असणाऱ्या आपल्या गावातल्या मित्र, आपल्या कुटुंबांचं, हे सगळ्या आपलं गाव म्हणजे कुटुंब आहे, आपला भाग म्हणजे कुटुंब आहे, तर हे ओळखून मुश्रीफ साहेबांनी ही योजना अतिशय चांगली आणलेली आहे. त्याचा निश्चित लाभ सगळ्यांना होईल आणि त्या लाभ घ्यावा असं मी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. परदेशातील AI टेक्नॉलॉजी असणारी हृदयरोग तपासणी जी आहे ही आपल्या भागात होणार आहे. अजितदादांच्या जयंतीचे निमित्त आहे, पण मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या विभागामध्ये हृदयरोगाचे जे प्रमाण वाढलेलं आहे, जे धोके वाढलेले आहेत हे लक्षात घेऊन हे हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. तर आजच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना या शिबिरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि खरंच जनतेसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. कारण हृदयरोगाचे अनेक पेशंट वाढत असताना एखादा करता माणूस घरचा गेला तर त्याचं दुःख हे सर्व घराला भोगावे लागते. हेच जाणून मंत्री मुश्रीफांचं हे कार्य जे आहे हे कार्य कौतुकास्पद असून या शिबिराला व्हिजिट देणं आपलं देखील कर्तव्य, आपली देखील जबाबदारी बनते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे.